Hi, this is Shirish Kulkarni, founder and CEO of Strot Consultech, which is into business consulting, helping small and medium businesses to grow, doing it for last 5 years. And in this new concept called as Hatke, we're talking to various business owners, entrepreneurs, leaders, thought leaders who are thinking differently, kind of Hatke in a differentiated way for running their business existingly, or they've done some thinking earlier to have some different business models to have incorporated in their businesses, and hence are completely isolated and protected in this current situation of lockdown, as it is called as challenge situation or a constraint situation. So we have great happiness of having Bahar Badwe to be with us, who is running this business for last more than 15 years and has been focused on running it in a different way. So we would definitely like to know what is the different way and innovation that he has done in his business model moving forward. So Bahar, great to have you on this call. Thank you so much. Thank you. Thank you, Shirish. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे बहार बडवे. माझ्या कंपनीचं नाव आहे इनोव्हेटिव्ह इंटिरियर. Basically, we are into corporate interiors. Means we provide a turnkey solutions, design and build solutions for a corporate interiors. Means like IT companies, त्याच्यानंतर corporate offices, बँक्स यांना आपण डिझाईन्स आणि बिल्ड असे टोटल टर्नकी सोल्युशन्स आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. बेसिक मागच्या 10-12 वर्षात मी जवळजवळ 15 लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त पुण्यामध्ये काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे फॅसिलिटी कन्सल्टन्सी बेसिसवरती किंवा असोसिएट बेसिसवरती किंवा स्वतःचे ओन टर्नकी प्रोजेक्ट असे साधारणतः 15 लाख स्क्वेअर फुटापेक्षा आपण जास्त कामं केलेली आहेत. पुणे आणि बेसिकली काम करण्याचा जो आहे तो एरिया मी पुण्यामध्ये जास्त रिस्ट्रिक्टेड आहे. म्हणजे पुणे आणि अराउंड एरियामध्ये मी काम करतो. पूर्वी काही वर्षांपूर्वी म्हणजे काही 10-12 वर्ष 15 वर्षांपूर्वी मी बरीच म्हणजे पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद अशा बऱ्याच ठिकाणी कामं केलेली. पण सध्या आता ओव्हरऑल विचार करता पुण्यामध्ये चांगलं मार्केट आहे गेल्या काही वर्षात, त्यामुळे आपण पुण्यामध्ये रिस्ट्रिक्ट ठेवलेलं आहे की जे हेल्प अस टू कीप बिझनेस रनिंग आणि तो चांगल्या प्रकारे चालवायला सोपं पडतं त्याच्यामुळे. क्या बात आहे. वंडरफुल. आय थिंक हा एक महत्वाचा मुद्दा आहे की कीपिंग अ फोकस ऑन अ सर्टन टाइप ऑफ ऑफरिंग, जे मी मगाशी ऐकल्याप्रमाणे टार्गेटिंग टू समथिंग विच इज नॉट व्हेरी व्हेरी हाय एंड, विच इज समथिंग विच इज ॲड्रेसिंग अ लार्जर साइज ऑफ अ मार्केट, असा डिफरन्शिएशन आहे ना तुमच्या? राईट, बरोबर. लार्जर साईट ऑफ म्हणजे आपण त्यांना हे करतो. एक दुसरी गोष्ट फोकसिंग मध्ये म्हणजे मी फक्त कॉर्पोरेट इंटिरियर करतो. म्हणजे काय होतं, लोक इंटिरियरचा बिझनेस करतात म्हणजे मग ऑफिसेस पण करतात, कमर्शियल स्पेसेस करतात, म्हणजे शोरूम्स वगैरे करतात किंवा रेसिडेन्शियल करतात, बंगलोज करतात. हे सगळ्याच प्रकारचे वेगवेगळे, हे सगळंच इंटिरियर मध्ये येतं. पण मी माझा स्पेशल फोकस म्हणून मी हे ठेवलेलं आहे की कॉर्पोरेट इंटिरियर मध्ये काम करायचं आपण फक्त. मी रेसिडेन्शियल करत नाही, कॉर्पोरेट म्हणजे बंगलोज करत नाही, फक्त ओनली आणि ओनली म्हणजे अगदी रेसिडेन्शियल आलेल्या एन्क्वायरी सुद्धा मी दुसऱ्यांकडे पास ऑन करतो. कारण की काय होतं की आपण एका म्हणजे सगळीकडेच आपण पाय ठेवायला गेलो आपण तर असं होतं की सगळीकडेच घसरड होतं आणि आपण कुठेच नीट उभं राहू शकत नाही. त्याच्यापेक्षा आपण कॉर्पोरेट का तर म्हणजे सर्वात फार म्हणजे छोट्या शब्दात सांगतो, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकतर ह्यांचे आम्ही जे प्रोजेक्ट करतो ते साधारणतः 30 दिवस, 45 दिवस किंवा 60 दिवस मॅक्झिमम ह्याच टाइम लाईनचा तो प्रोजेक्ट असतो. क्विक टर्नअराउंड आणि टर्नओव्हर तेवढ्या प्रमाणाने जास्त असतो. म्हणजे अगदी छोट्यातला छोटा प्रोजेक्ट मी 5,000 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट जरी घेतला आणि तो साधारणतः 1,000-1,200 रुपये पर स्क्वेअर फुटाने जरी केला तर एक 50 ते 60 लाखाचा किंवा 10,000 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट साधारणतः 1 करोड ते 1.5 करोडचा प्रोजेक्ट 60 दिवसाच्या ह्याच्यात तो टर्नओव्हर होतो त्याचा. आहे त्याच्यामुळे टर्नओव्हर बिझनेस विदिन लिमिट टाइम म्हणजे मी माझं असं म्हणणं की मी जे काही बिझनेसेस बघतो आहे त्याच्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे टर्नओव्हर आणि इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये असणारा कुठलाच बिझनेस मी बघितलेला नाहीये. आणि पेमेंटच्या बाबतीत सुद्धा तेवढे त्रास होत नसतील कॉर्पोरेट. कसं असतं, आमचा बिझनेस मधला एक दुसरा अजून एक हे आहे की जर का तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे आणि नीट आणि वेळेत करून दिलं तर आपण कॉर्पोरेट बरोबर कामं करत असतो. म्हणजे आपण कुठल्या तरी
सिंगल फर्म किंवा तरी असं ह्याच्याबरोबर काम नाही. कॉर्पोरेट कंपन्यांची जनरली पॉलिसी असतात की जे त्यांच्याशी जे चांगले असतात ते त्यांना पेमेंटला ते एकदम चांगले असतात. म्हणजे इनफॅक्ट अशी परिस्थिती की मी इन्व्हेस्टमेंट सुद्धा आमच्या या ह्याच्यामध्ये खूप कमी लागते, कारण की कॉर्पोरेट्स आम्हाला ऍडव्हान्सेस प्रोव्हाइड करतात त्या केसमध्ये. हा, आणि काय होतं म्हणजे मी पण माझे पण क्लायंट जे आहेत ना ते खूप लार्ज स्केल मधले कुठलेच क्लायंट नाही. म्हणजे मी TCS ला जाऊन काम करतोय किंवा मी इन्फोसिसला जाऊन काम करतोय असं होत नाही, कारण की शेवटी मोठा ज्यावेळेस हे तयार होतो तर ते सगळे त्यांच्या टर्म्स डिक्टेट करतात आपल्याला, आपल्या टर्म्सवर ते नाही काम करत. पण हे जे बेसिकली मी जे म्हणतो ना 5,000 ते 20,000 25,000 स्क्वेअर फुटाचे जे ऑफिसेस काम करतो आणि ते जे काही कंपन्या असतात ना त्या खूप मीडियम लेवलच्या कंपन्या असतात की तिथे आपल्या टर्म्स आपण ठेवू शकतो आणि त्या ऍक्सेप्ट करतात. त्यांना जर का चांगलं डिझाईन चांगली प्राइसिंग मिळाली तर ते पेमेंट्सवर 100% आपल्याला सपोर्ट करतात. आणि आपण काम नीट करून दिलं, एकदा एक्झिक्यूट आणि आपण हँडओव्हर जर का 100% नीट केला वेळेत आणि चांगल्या क्वालिटीमध्ये केला तर आपल्याला 100% पैसे मिळतात. आणि माझ्या मते म्हणजे टू सम इट अप, बेसिकली टू फोकस ऑन द स्पेसिफिक टार्गेट मार्केट, टू अ डिफरन्शिएटेड ऑफरिंग आणि हॅव अ तिकीट साईज दॅट इज फॉर शुअर टू गेट टर्न अराउंड. म्हणजे साईज पण तुम्ही छोटा ठेवलाय, जो आय थिंक आत्ताच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा वुड बी द फर्स्ट वन टू स्टार्ट गोइंग इफ अट ऑल लॉकडाऊन इज लिफ्टेड, राईट? येस, डेफिनेटली बरोबर तसंच आहे. म्हणजे आता असं तसं होणार ना की 1,00,000 स्क्वेअर फुटाची फॅसिलिटी किंवा 5,00,000 स्क्वेअर फुटाची फॅसिलिटी कोणी घेतली का नाही घेतली हा फार म्हणजे हे येईल की नाही माहित नाही आता आपल्याला. पण छोटे छोटे ऑफिसेस 100% चालू राहणार. म्हणजे एखादा मे बी मोठ्या ऑफिस मधून छोट्या ऑफिस मध्ये, पण त्या छोट्या ऑफिस मध्ये काहीतरी काम करून घेणार ना. आता कसं होतं IT कंपनीच्या दृष्टीने कसं असतं की ती ऑफिस हे त्यांच्या दृष्टीने ऍसेट असते. म्हणजे तिथे लोकांना काम करण्याच्या दृष्टीने चांगलं वातावरण देणं, ऍटमॉस्फिअर चांगलं क्रिएट करणं हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असतं. कारण की कसं असतं फॅक्टरीमध्ये काय असतं की मशीन आणि मशीनवरचे लोक काम करणारे हे महत्वाचे असतात, ऑफिस हे महत्वाचं नसतं. पण IT कंपनीमध्ये वेगळं असतं, त्यांना ऑफिस हे महत्वाचं असतं की तिथे नीट चांगले जे चांगल्या कलर स्कीम देणं किंवा चांगल्या फॅसिलिटी देणं हे त्यांना महत्वाचं असतं तिथे. त्याच्यामुळे हे 100% आम्हाला माहिती की ह्या प्रकारची कामं चालू राहणार आहे या केस नंतर सुद्धा. वंडरफुल. आणि मी असं ऐकत होतो मगाशी आपल्या बोलण्याप्रमाणे की you have some different model of not onboarding everybody as a fixed cost, but something which is येस, 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 येस. differentiated, डेफिनेटली variable. मी म्हणजे तेच मी माझ्या काही वर्षाचा अनुभव म्हणजे मी काही वर्ष वेगवेगळ्या फर्म्स बरोबर असोसिएट होतो आणि त्यांच्या बरोबरचे जे काही माझे अनुभव मी बघितले की ऑनबोर्ड खूप लोक घेतल्यामुळे आणि काही काळ समजा काही प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी चढ उतार असतो. ते कधी कामं मिळतात कधी नाही मिळत. पण जर ऑनबोर्ड ज्यावेळेस भरपूर लोक असतात त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस उतरता काळ असतो किंवा कामं नसतात त्यावेळेस हे सगळं बर्डन म्हणून क्रिएट होतं. तर मी माझं मॉडेल तयार करताना तसं केलं की बेसिकली एक्झिक्युशन हा माझा स्ट्रेंथ आहे. त्याच्यामुळे एक्झिक्युशनची जी लोक आहेत ती माझी ऑनबोर्ड आहेत. पण डिझाईन किंवा जे मार्केटिंग साठी लागणारी जी गोष्ट आहे म्हणजे डिझाईन करणं, डिझाईन तर मी स्वतःच करतो त्यामध्ये. पण नुसत्या डिझाईनवर तर आम्हाला प्रोजेक्ट मिळत नाही, कारण की आम्हाला प्रेझेंटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच्यासाठी जे असोसिएट लोक जे आहेत ते सगळे माझे असोसिएट आहे आणि ते वर्क बेसिसवर असोसिएट आहेत. म्हणजे ते बाबा परमनंट नाहीयेत. म्हणजे मला ज्यावेळेस काम येतं त्यावेळेस मी त्यांना काम करतो. मे बी त्यावेळेस मी त्यांना थोडंसं मार्केटपेक्षा मी 20% पैसे जास्त देत असतात त्या केसमध्ये. पण मला 100% माहिती असतं मी ज्यावेळेस काम असतं त्याच वेळेस त्यांना पैसे देतो. ज्यावेळेस काम नसतं त्यावेळेस मी त्यांना पैसे देत नाही. त्याच्याप्रमाणे मी असं मॉडेल वर्कआउट केलेलं आहे. म्हणजे मी आज सांगतो की आज पण माझ्या आत्ता काळात असं आहे की माझ्याकडे फिक्स बर्डन माझ्याकडे आत्ता अजिबात फार काही नाहीये. म्हणजे अगदी मिनिमम फिक्स बर्डन मी काम करतोय. म्हणजे मी आज सांगतो की आज हे 6 महिने 8 महिने किंवा वर्षभर जरी खेचायचं मला म्हणलं अशा पद्धतीने तरी मी आज तशाही पद्धतीने खेचू शकतो. मला माहिती की ठीक आहे आपल्याला आता अशी परिस्थिती नाही. म्हणजे आता या आठवड्यापासून अशी परिस्थिती झाली की माझ्याकडे क्लायंटचे कॉल चालू झाले की अरे आम्ही काही स्पेशल परमिशन देतो, तुम्ही काम चालू करू शकता का? म्हणजे मला माहिती की हे आता नाही महिन्याभरात तर नक्की चालू होईल काहीतरी. पण माझं स्वतःच असं मत आहे की मी अजूनही हे 6 महिने म्हणलं ना तर मी हे खेचू शकतो माझ्या जीवावर. कारण माझं फिक्स बर्डन खूप प्रमाणात कमी आहे त्याच्यामुळे. आणि जी फिक्स लोक आहेत त्यांना नीट वेळेवर आज सुद्धा म्हणजे अडचणीच्या काळात सुद्धा त्यांना व्यवस्थित पगार मिळतात. त्याच्यामुळे ते माझ्याशी एकदम म्हणजे लॉयल आहेत ते मला माहिती आहे ते म्हणजे आज ते 2 महिन्यानंतर मला सोडून नाही जाणार. ते म्हणतात नाही चला आपल्याला या सरांबरोबरच काम करायचं आहे. ही परिस्थिती आता आहे तशी.
क्या बात आहे. आणि मी म्हणजे आय मस्ट हॅव्हिंग दिस काइंड ऑफ अ बिझनेस विदाउट ऑफिस इज प्रेटी रॅडिकल, राईट? आय मीन अशा प्रकारे विचार सुद्धा करणं. म्हणजे हा बेसिकली हे होतच की ना, म्हणजे माझ्या बघण्यात असं आलं की आमच्याकडे आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर पहिल्यांदा ऑफिस म्हणजे काम चालू, म्हणजे आपण हम्म, बिझनेस मध्ये आलं ना की पहिल्यांदा काय म्हणतात की नाही ना, आपलं ऑफिस चांगलं पाहिजे, कारण की आपण इंटिरियर डिझायनर आहोत. हम्म, 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 माझं माझं स्वतःचं म्हणणं आहे की अरे, आपल्या इंटिरियर डिझायनरचे म्हणजे ठीक आहे, जे रेसिडेन्शियल काम करतात ना, त्यांच्याकडे 100% त्यांचे क्लायंट त्यांच्या ऑफिसला येतात. पण हम्म, जे आम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करतो, तर आमचा एकही क्लायंट माझ्या ऑफिसमध्ये येत नाही. म्हणजे गेल्या 15 वर्षात मला कुठलंही माझ्या ऑफिसमध्ये माझा क्लायंट क्लायंट म्हणून भेटायला आलेला मला कधी आठवत नाही. तो कधी नंतर मित्र झाल्यानंतर तो भेटायला आला असेल मला, पण तो मित्र झाल्यानंतर आला, पण तो क्लायंट म्हणून कधीच भेटायला आला नाही. त्याच्यावर माझं म्हणणं होतं की गरजच नाही त्या गोष्टीसाठी. आणि दुसरी माय गॉड. महत्वाची गोष्ट, मी अजून एक दुसरा बर्डन असलेला पॉईंट जो असतो, ते ठीक हा. आहे आपणच करतो, पण मी सांगतो ना, माझी रिकव्हरी आणि हम्म, अकाउंटिंग हे मी स्वतः करतो. तर लोकांना वाटतं की अरे, हे सगळं स्वतःच का करायचं आपण? तर ठीक हम्म, आहे, पण माणूस ठेवायचा. पण मी सांगू का, आपण हम्म, स्वतः केल्यानंतर माझा असा अनुभव आहे, आपण हम्म. त्यामध्ये जास्त लक्ष दिलं जातं. क्या म्हणजे बात आहे. जे आपल्या एंटरप्रिन्युअरला आपण तिथे फार लक्ष ठेवावं लागतं. आपल्या फायनान्शियल क्रायसिस येऊ नये म्हणून आपला तिथे लक्ष असणं फार महत्वाचं असतं. आपण जर का ते दुसऱ्यांवर सोडलं, तर आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही परचेसेस, ठीक आहे, परचेसेस माझे सगळे फिक्स्ड, माझं एक मॉड्यूल तयार करून ठेवलेलं आहे. पण येणारं बिल मी बघतो, पण ह्यासाठी खूप वेळ लागतो का? आता अजिबात नाही. म्हणजे मी सकाळचे कुठल्याही दिवसाचे सकाळचे 10 मिनिटं फक्त दिले ना मी, तर माझं हे सगळं काम होतं की मला आलेले परचेसेस आहेत ते बरोबर रेटने आलेले आहेत की नाही, एवढं फक्त मी जरी चेक केलं, किंवा कारण काय होतं, मी बिल स्वतः माझी टॅलीमध्ये एंट्री करतो, त्याच्यामुळे माझं हे सगळ्याकडे टोटली लक्ष राहतं. पण बढिया. दुसरी गोष्ट, रिकव्हरीमध्ये मला सतत लक्षात असतं की मला कोणाकडून किती येणं आहे हम्म, त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मी दुसऱ्यांवर डिपेंड नाही. म्हणजे माझ्या अकाउंटंटने मला कधीतरी 15 दिवसांनी किंवा महिन्याने एक लिस्ट द्यायची की सर, आपल्याला एवढ्या लोकांकडून येणं आहे. हम्म. त्याच्यापेक्षा मला ते दररोज ऑलमोस्ट माहित असतं की मला कोणाकडून येणं आहे त्या ह्याच्यामध्ये. हो. त्याचा हा माझा रोल मॉडेल जो आहे की हा मला उपयोगी पडतो त्या केसमध्ये. आणि आत्ताच्या परिस्थितीत बेसिकली ह्या क्रायसिस मध्ये हा फार उपयोगी होतो. कारण की मी आज डे टू डे बेसिसवर सुद्धा मी प्रत्येकाशी बोलतो आहे. म्हणजे ज्यांच्याकडून मला पैसे यायचे आहेत किंवा ज्यांच्याकडून कामं मिळायची आहेत किंवा जस्ट मला रिलेशन मेंटेन करायचं आहे, त्यांचं मी डे टू डे त्यांच्याशी बोलतो आहे सध्या. तसं आहे. राईट. म्हणजे आपण जे हटके म्हणतो, एच इज स्टँडिंग फॉर हेल्थ, ए फॉर हम्म. ॲटिट्यूड, T for technology, A for attitude, which is positive attitude. I find that definitely imbibe into you. T is for technology, use of technology. You are using technology yourself. येस. K for knowledge. I think you are acquiring knowledge, येस. educating your customers. And E येस. for engagement with your company, your employees, as well as customers. कस्टमर्स, म्हणजे राईट. ते पैसे द्यायचे असो किंवा द्यायचे नसो, तसं स्टील युअर. किंवा त्यांचं आता काम येणार असो नसो, आपल्याला त्यांनी फरक नाही पडत. आपण आज त्यांच्याशी टच मध्ये राहतो. त्याच्यामुळे काय होतं की टच मध्ये त्यांना ज्यावेळेस ते नक्की पुढे ज्यावेळेस काही असेल, काही छोटं काम असू दे ना मोठं काम होतं, ते त्यांनी फरक नाही पडत. पण त्यांना पहिल्यांदा डोक्यात येतं की आपण बाहेर बडव्यांकडे जायला पाहिजे क्या ह्यासाठी. बात आहे. आता मग या सिच्युएशन मध्ये चॅलेंज कसं वाटतो, की अरे याचं मला थोडंसं टेन्शन येतं किंवा हे कसं होईल, असं काय वाटतं? असं मला तरी स्वतःला फार काही वाटत नाहीये. क्या हे बात आहे. चॅलेंज काय येणार आहेत, आमच्याकडे चॅलेंज काय येणार आहेत, तर आम्हाला एक तर लेबर मॅनपॉवर हा एक माझ्या दृष्टीने चॅलेंज असणार आहे. ओके. असं आमच्या बिझनेस मधला. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न असं चालू आहेत की आता माझ्याकडे जी टीम्स आहेत, बेसिकली काय होतं की मी एक खूप वर्ष म्हणजे मला अल्टरेशन करायला फार आवडत नाही. काय असतं लोकांना असं की बाबा ₹1-2 इकडे कमी मिळाले की आपण तिकडे अल्टर व्हायचं. त्याच्यापेक्षा ना मी लोक मेंटेन ठेवणं, त्यांच्याशी रिलेशन मेंटेन ठेवणं. त्यामुळे माझे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणजे काही लेबर कॉन्ट्रॅक्टर्स पण आहेत, ते कित्येक वर्ष म्हणजे गेली 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष माझ्याबरोबर काम करतायत. ते आज सुद्धा ते काय होतात माहिती का, म्हणजे अक्षरशः कालचा फोन सांगतो की एक जण होता की आता हे नवीन यूपीचे लेबर त्यांना ते परत पाठवणं चालू, यूपी राजस्थानचे आणि ह्याच्यामध्ये. तर त्याचा मला फोन आला कॉन्ट्रॅक्टरचा की सर काय करू, माझे लेबर आहेत आता, तो 6 महिने 6-7 लेबर त्याच्या आता पुण्यामध्ये आहेत की ज्यांना मी दर आठवड्याला एक ₹10,000 ₹5,000 त्यांना खाण्यासाठी म्हणून देतो आहे त्या ह्याच्यामध्ये. तर त्याचं म्हणणं होतं की सर आता काय करू? त्याला म्हणलं अजिबात नको, आपलं काम नक्की चालू होणार आहे. तू अजून 15 दिवस कोणालाही कुठे पाठवू नको. म्हणजे आज कॉन्ट्रॅक्टरने मला विचारतो आहे की सर मी काय करू?
मी पाठवू का नको पाठवू. बाकी जिथं पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली तिथं माझ्या दृष्टीने चांगली की अजूनही मी त्यांच्याशी रिलेशन डेव्हलप करण्यामुळे आपल्याला ते फार कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये आहोत आपण. गुड गुड गुड. आणि आता थोडंसं पर्सनॅलिटीच्या दृष्टीने बघता एंटरप्रेनर आणि बिझनेस हा स्मॉल अँड मीडियम मध्ये हे दोन्ही खूप जवळचे असतात. म्हणजे आपली पर्सनॅलिटी पण पटकन रिफ्लेक्ट होते आपल्या बिझनेसमध्ये. तर छंद किंवा हॉबीज याचा फायदा कसा होतो आणि व्हॉट इज दॅट यू लाईक द मोस्ट ॲज अ हॉबी अँड हाऊ डज इट रिफ्लेक्ट यू टू स्ट्रेस बस्टर लाईक कमिंग आउट ऑफ द स्ट्रेस? अगदी फार छान प्रश्न मला विचारलास तू. बेसिकली हॉबीचं म्हणशील तर मला स्वतःला कुकिंग करायला भयंकर आवडतं. ओके. म्हणजे पहिल्यापासूनच मला कुकिंगची आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ करून बघायचे किंवा वेगवेगळे पदार्थ काय वेगळ्या पद्धतीने तोच पदार्थ वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल त्याचा एक ट्रायआउट करत राहायचं त्या ह्याच्यामध्ये. आणि आज मला त्याचा फार उपयोग होतो कारण की आज काय होतं घरात म्हणजे ठीक आहे आता घरात आपल्याला सगळ्यांनाच काम करायचे म्हणजे इतक्या दिवस कसं होतं की आपल्याकडे लोक मोलकरणी आहेत त्या आहेत पण आता घरात सगळ्यांनाच सगळी कामं सगळ्यांनाच करावं लागतं म्हणजे झाडणं आहे पुसणं आहे भांडी घासणं आहे. बेसिकली ही जी आपण आउटसोर्स कामं होती आपल्या घरच्या दृष्टीने ते आता घरात करावं लागतात. त्याच्यामुळे घरातल्या म्हणजे बेसिकली बायकोला किंवा बाकी सगळ्यांनाच याचं बर्डन येत आहे. आता ते बर्डन काढण्यासाठी मी माझ्या दृष्टीने काय करतो तर मला कुकिंगची आवड आहे तर मी दररोज कुकिंगचा हा जो काही चार्ज आहे तो मी माझ्याकडे घेतलेला आहे. आणि बेसिकली माझ्या दृष्टीने तो स्ट्रेस बस्टर म्हणजे मी इतर वेळेस सुद्धा मी ज्या वेळेस मला काही वाटतं की असं मी थोडासा स्ट्रेस मध्ये आहे किंवा हे आहे तर मी जनरली स्ट्रेस बस्टर म्हणून कुकिंगचा वापर करतो. म्हणजे एखाद्या दिवशी मला स्ट्रेस असेल तर मी सांगतो घरी की नाही थांबा जरा आता मला जरा थोडंसं वाटतं आज संध्याकाळचा स्वयंपाक मी करणार काहीतरी वेगळं करायचं त्याच्यामुळे वेगळं खायला मिळालं आपल्याला पण काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मिळतं वेगळं खायला मिळतं आणि आपल्याला पण स्ट्रेस कमी होतो. त्याच्यामुळे मी असा वापर करतो त्या ह्याच्यामध्ये. बाकी दुसरी स्ट्रेस म्हणजे आम्ही काय घरी 4 जण असल्यामुळे आम्ही घरी पत्ते खेळतो दररोज किंवा कॅरम खेळतो संध्याकाळी. 1 तास 1.5 तासाचा साधारणतः आमचा संध्याकाळचा सेशन ठरलेला आहे. म्हणजे गेली 1.5 महिना आम्ही हे दररोज करतो आहोत त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हे व्यवस्थित असं चालू आहे त्या ह्याच्यामधलं. एक्सलंट. मला तरी तुमच्याशी बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारे टेन्शन आहे काहीतरी भयंकर झालेलं आहे डोक्यावरती आभाळ कोसळणार आहे असं काही दिसत नाहीये. नाही अजिबात नाही असं काहीच होणार नाहीये. काय असतं काही वेळेस वेट अँड वॉच करणं सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळं हा वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे. आपण जे काय होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे असा विचार करायचा आपण आणि जे काय होत आहे याला पॉझिटिव्हली रिप्लाय करत राहायचं त्या याच्यामध्ये. म्हणजे कुठली कधी संधी येईल आपल्याला माहित नाही पण आपण संधी शोधत राहणं महत्वाचं आहे त्याच्यातली. राईट. मे बी ॲज अ पार्ट ऑफ द क्लोजिंग असं विचारेन मी की तुमचा आपल्यासारखे जे बाकीचे आहेत की त्याच्यातले काही जण टेन्स्ड आउट आहेत दाखवत नाहीत पण ते आतमध्ये मनातमध्ये किंतु परंतु आहे ज्यांना टेन्शन आहे आणि काही जण तर अगदीच म्हणजे होप्स सोडलेल्या स्टेटमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? म्हणजे त्यांच्या दृष्टीने मी सांगेल कसं असतं तुम्ही फायनान्शियल क्रायसिस म्हणजे हा काही फार मोठा काही फार अवघड गोष्ट नाहीये. तुमच्याकडे जर का तुमचा कर्तृत्व करून काहीतरी करण्याची हिंमत असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही कुठल्याही फायनान्शियल क्रायसिस मधून कधीही बाहेर पडू शकता. आणि हे आत्ताची परिस्थिती म्हणला तर अजिबात काहीही वाईट परिस्थिती नाहीये ती. काही जी काय असेल ती महिना 2 महिने 3 महिन्यात ही परिस्थिती नक्की बदलणार आहे आणि आपणच ती बदलणार आहे. कुठलंही गव्हर्नमेंट किंवा कुठलंही सरकार आपल्याला याच्यामध्ये मदत करणार नाहीये. आपण जे बिझनेसमन किंवा व्यापारी आहोत हे आपल्याला आपली परिस्थिती आपणच बदलणार आहोत आणि आपणच आपल्या देशाची परिस्थिती बदलणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे. त्याच्यामुळे आपण आपले होप सोडायचे नाही की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मन शांत ठेवा. काहीही नाही जो काही वेळ मिळतोय तो आपल्या हॉबीज आणि आपल्या घरच्यांबरोबर छान घालवा. त्यांनी तुम्हालाच उपयोग होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काम करण्याची परिस्थिती निर्माण होईल आपण नवीन ऊर्जेने नवीन काम करू शकतो. क्या बात है. I think it was a well-rounded journey of not only how you designed your business in a different way, how are you executing it in a current state, and as well how you are keeping your personality still intact, still focus on yourself, still spending this time as a kind of an opportunity rather than looking at it अरे हे मला काय नवीन challenge आला. I think that's really a good message
Bahar, it was wonderful talking to you, and thank you so much for spending this time with us, Bahar. थँक्यू शिरीष. तू पण जे काय करतो आहे ते खूप चांगलं करतो आहे. हा जो काय हटके बिझनेस नावाने तू जे काय करतो आहे हे लोकांना खरंच एनकरेजिंग करायला उपयोगी येईल. म्हणजे ठीक आहे, माझ्यासारखंच नाही, पण माझ्यापेक्षाही खूप चांगली लोक आहेत की जे आहेत, म्हणजे टाटा सारखी लोक, रतन टाटा सारखी लोक जे आहेत, ही सगळी ह्या लोकांना हेल्प करायला येतात आणि हे त्याच्यात तू पण सहयोग करतोय. फार मला आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. Wonderful. So I think this was great. From our side, Bahar, wish you all the luck and positivity that you can get. We wish that you spread this positivity further with all the community that you are working with, and our best wishes for your business, Bahar. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much. We'll close it. Thank you. Okay. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं. बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है. सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं. स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन.